हडप्पा संस्कृती सुमारे 4000 वर्षांपूर्वी आपल्या भारतीय उपखंडाच्या पश्चिमोत्तर प्रदेशात पसरलेली ही एक कांस्ययुगीन संस्कृती होती। खरं तर 100 वर्षांपूर्वी भारतात कुणालाही या संस्कृतीबद्दल काहीच ठाऊक नव्हते। त्यामुळे वैदिक संस्कृती हीच भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती असल्याचे मानले जात होते। परंतु आता हे स्पष्ट झाले आहे की वैदिक संस्कृतीच्याही आधी भारतीय उपखंडावर जगातील 4 प्रमुख कांस्ययुगीन संस्कृतींपैकी एक संस्कृती नांदत होती आणि ती तिच्या समकाळातील अन्य संस्कृतींपेक्षा खूप जास्त विकसित संस्कृती होती। तर चला मित्रांनो, आज आपण त्याच आपल्या अतिप्राचीन भारतीय संस्कृतीची इत्थंभूत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, जिचं नाव आहे हडप्पा संस्कृती। जगातील सर्व प्राचीन संस्कृतींचा विकास हा नद्यांच्या किनारी झाला। ज्याप्रमाणे इजिप्तची संस्कृती नाईल नदीच्या किनारी विकसित झाली, मेसोपोटामियाची संस्कृती ही टिग्रीस आणि युफ्रेटस या नद्यांच्या किनारी विकसित झाली आणि चीनची संस्कृती ही येलो नदीच्या किनारी विकसित झाली, त्याचप्रमाणे आपली प्राचीन संस्कृती ही सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या किनारी विकसित झाली आणि म्हणूनच या संस्कृतीला सिंधू सरस्वती संस्कृती असे संबोधले जाते। मित्रांनो, सन 1826 मध्ये चार्ल्स मेसन नावाचे एक इंग्रज अधिकारी भारताच्या पश्चिमोत्तर प्रदेशाचा दौरा करत होते। त्यांना पंजाब प्रांतातील हडप्पा या ठिकाणी जमिनीखाली प्राचीन अवशेष मिळत असल्याची बातमी मिळाली। त्यांनी त्या ठिकाणाचे निरीक्षण केले आणि सन 1842 मध्ये वृत्तपत्रात लेख लिहिला। या लेखाच्या माध्यमातून प्रथमच हडप्पा येथे काहीतरी प्राचीन अवशेष असल्याची माहिती जगभरात पसरली। त्यानंतर सन 1853 ते 1856 या कालावधीत कराची ते लाहोर या रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना विल्यम आणि जेम्स बर्टन या रेल्वे इंजिनियर बंधूंना हडप्पा येथील जमिनीत सापडत असलेल्या मजबूत विटांबद्दलची माहिती मिळाली। आजूबाजूच्या परिसरात घर बांधणीसाठी मोठ्या संख्येने वापरल्या जात असलेल्या या मजबूत विटांचा उपयोग बर्टन बंधूंनी सुद्धा रेल्वे पटरीच्या निर्मितीसाठी केला। त्यानंतर सन 1856 मध्ये अलेक्झांडर कनिंघम या इंग्रज अधिकाऱ्याने हडप्पा येथील अवशेषांचे निरीक्षण करून त्यांचा एक प्राथमिक नकाशा तयार केला। अलेक्झांडर कनिंघम हे तेच इंग्रज अधिकारी होते ज्यांनी सन 1861 मध्ये भारतीय पुरातात्विक सर्वेक्षण विभागाची स्थापना केली। सन 1921 मध्ये याच भारतीय पुरातात्विक सर्वेक्षण विभागाचे प्रमुख सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली हडप्पा या नगराचे अधिकारिकरित्या उत्खनन कार्य सुरू झाले। हडप्पा नगराच्या उत्खननाची जबाबदारी भारतीय शोधकर्ता श्री दयाराम साहनी यांच्यावर सोपविण्यात आली आणि पुढच्याच वर्षी सन 1922 मध्ये सिंध प्रांतातील मोहनजोदडो या ठिकाणाच्या उत्खननाची जबाबदारी श्री राखलदास बॅनर्जी यांच्यावर सोपविण्यात आली। सिंधू सरस्वती नद्यांच्या किनाऱ्यावर वसलेली ही संपूर्ण संस्कृती हडप्पा या नगराच्या रूपाने पहिल्यांदाच जगासमोर उजागर झाल्याने आपण या संस्कृतीला हडप्पा संस्कृती या नावाने ओळखतो। या संस्कृतीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात आल्यानंतर या प्राचीन नगरांच्या शोधकार्याला मोठ्या प्रमाणावर गती मिळाली। सन 1947 पर्यंत भारत आणि पाकिस्तान हे 2 देश स्वतंत्र होत असताना या संस्कृतीशी संबंधित जवळपास 40 ते 50 नगरांचा शोध घेतला गेला होता आणि आज या नगरांची संख्या जवळपास 1500 इतकी आहे, ज्यापैकी जास्तीत जास्त नगर हे भारतात असून त्यांची संख्या जवळपास 925 इतकी आहे। तर पाकिस्तानातील नगरांची संख्या 575च्या आसपास असून अफगाणिस्तानात देखील 2 नगरांचा शोध घेतला गेला आहे। यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की ही संस्कृती किती मोठ्या प्रदेशात पसरली होती। या संस्कृतीचा विस्तार जर पाहायचा झालाच तर आपल्याला सर्वात उत्तरेकडे सापडते जम्मू काश्मीरमधील मांडा हे नगर, दक्षिणेकडे महाराष्ट्रात दायमाबाद, पूर्वेकडे उत्तर प्रदेशमधील आलमगीरपूर, तर पश्चिमेकडे बलुचिस्तानमधील सुतका गेंडोर। तिचा दक्षिणोत्तर विस्तार हा 1400 किलोमीटर तर पूर्व पश्चिम विस्तार हा 1600 किलोमीटर इतका मानला जातो। एकंदरीत पाहायचे झाले तर 13 लाख वर्ग किलोमीटरपेक्षाही जास्त क्षेत्रफळावर ही संस्कृती पसरलेली होती।
याची तुलना जर आपण जगातील अन्य समकालीन संस्कृतींसोबत केली तर इजिप्त आणि मेसोपोटामिया या दोन्ही संस्कृतींना मिळून सुद्धा त्यापेक्षा 12 पट अधिक क्षेत्रफळावर हडप्पा संस्कृती पसरलेली होती। या संस्कृतीचा कार्यकाळ नेमका काय असावा याबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मते मांडलेली आहेत। सर जॉन मार्शल यांनी हडप्पा संस्कृतीचा कार्यकाळ हा इसवी सन पूर्व 3250 ते इसवी सन पूर्व 2750 इतका मानला आहे। तर कार्बन 14 पद्धतीनुसार सर डी.पी. अग्रवाल यांनी या संस्कृतीचा कार्यकाळ इसवी सन पूर्व 2300 ते इसवी सन पूर्व 1750 इतका मानला आहे। परंतु जास्तीत जास्त इतिहासकार या संस्कृतीचा विकसित अवस्थेतील कार्यकाळ हा इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1750 इतका मानतात। या संस्कृतीची निर्मिती नेमकी कुणी केली असावी याबाबतही इतिहासकारांची विभिन्न मते समोर येतात। बहुतेक भारतीय इतिहासकारांच्या मतानुसार ही संस्कृती येथीलच मूलनिवासी भारतीयांच्या मार्फत स्थापित केली गेली असावी। परंतु मार्शल, व्हीलर आणि गार्डनर चाइल्ड यांसारख्या काही विदेशी इतिहासकारांच्या मतानुसार ही संस्कृती सुमेरियन लोकांच्या मार्फत स्थापित करण्यात आली असावी, कारण दोन्ही संस्कृतींमध्ये खूप जास्त प्रमाणात समानता आढळून येते। या इतिहासकारांची मतं आणि मतांतरे काहीही असोत, परंतु सुमारे 4500 वर्षांपूर्वी जगातील सर्वात विकसित संस्कृती आपल्या देशात होती ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। या लोकांचे शहर बसविण्याचे आणि जलव्यवस्थापनाचे अद्भुत तंत्र समकालीन जगात अन्य कुठल्याही संस्कृतीमध्ये पाहायला मिळत नाही। विशेष म्हणजे या लोकांना लिपीचे ज्ञान सुद्धा होते। चित्रात्मक अक्षरांच्या मदतीने त्यांनी आपल्या विचारांना लिपिबद्ध करण्याची कला अवगत केली होती। त्यांनी कांस्य धातूच्या निर्मितीचे तंत्र देखील अवगत केले होते। उत्खननात सापडलेल्या विभिन्न अवशेषांच्या आधारे हे स्पष्ट झाले आहे की या लोकांना मोजमाप आणि मापतोलाची विविध परिमाणे ठाऊक होती। मातीपासून सुबक आकाराची भांडी, मूर्त्या आणि खेळणी देखील ते बनवत असत। त्यांना गणित आणि भूमितीचे देखील नक्कीच ज्ञान असावे। याखेरीज इतके रचनाबद्ध आणि विशाल नगर वसविणे मुळीच शक्य झाले नसते। त्यांच्या विटा सुद्धा एका विशिष्ट प्रमाणात दिसून येतात। हडप्पा संस्कृतीच्या विभिन्न नगरांपैकी सिंध प्रांतातील मोहनजोदडो हे नगर सर्व नगरांपेक्षा अधिक सुनियोजित आणि रचनाबद्ध असे नगर आहे। त्यामुळेच या नगराला हडप्पा संस्कृतीची राजधानी मानले जाते। भारतातील हरियाणा राज्यातील राखीगढी हे नगर हडप्पा संस्कृतीतील सर्वात मोठे नगर असून गुजरात या राज्यात हडप्पा संस्कृतीचे सर्वाधिक नगर सापडले आहेत। गुजरातमधील लोथल हे नगर जगातील सर्वात जुने बंदर म्हणून प्रसिद्ध असून तेथून आपल्याला मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापाराचे संकेत प्राप्त होतात। हडप्पा संस्कृतीचे बहुतेक नगर विशेष करून 2 भागांमध्ये विभागलेले दिसून येतात, ज्यापैकी पश्चिमेकडील भाग हा थोडा उंचीवर असून तिथे समाजातील धनिक अथवा पुरोहित वर्ग राहत असावा असा अंदाज वर्तवला जातो। हा भाग दुर्ग या नावाने देखील ओळखला जातो। तर पूर्वेकडील भाग हा खालच्या बाजूला असून तिथे समाजातील श्रमिक, कामगार अथवा सर्वसामान्य लोक राहत असावीत असा अंदाज बांधला जातो। दुर्ग परिसरात मोठे भवन, मोठे रस्ते आणि सार्वजनिक वास्तू पाहायला मिळतात, ज्यांना उंच तटबंदीने संरक्षण देण्यात आल्याचेही दिसून येते। या तुलनेत खालच्या नगरात छोटे रस्ते आणि छोटी घरे असल्याचे दिसून येते, ज्यांना काही ठिकाणी तटबंदीचे संरक्षण देखील देण्यात आलेले नाही। हडप्पा संस्कृतीच्या सर्व नगरांमध्ये एक नगर मात्र असं सापडलं आहे की जे 2च्या ऐवजी 3 भागांमध्ये विभागलेले आहे, ज्याचं नाव आहे धोलावीरा। गुजरात राज्यातील धोलावीरा या नगरातील 3रा भाग हा दुर्ग आणि खालच्या नगराच्या मधोमध स्थित असून तो मध्यमा या नावाने ओळखला जातो। कदाचित हा भाग व्यापारी वर्गास राहण्यासाठी निर्माण केला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो। हडप्पा संस्कृतीच्या नगरांमधील रस्ते हे अतिशय नियोजनबद्ध असून ते एकमेकांस समकोनात कापतात। रस्त्यांच्या या पद्धतीस ग्रिड पद्धती असे संबोधले जाते। नगरातील मुख्य रस्ता हा 10 मीटरपर्यंत रुंद असून त्यास मिळणारे इतर रस्ते हे 3 ते 4 मीटर इतके रुंद असल्याचे आढळून आले आहे। घराचे दरवाजे हे मुख्य रस्त्याच्या बाजूने न उघडता
ते गल्लीमध्ये आतल्या बाजूस असल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक घरात विहिरी, स्वच्छतागृहे आणि सांडपाणी बाहेर काढण्यासाठी गटारी असल्याचे दिसून आले आहे. या गटारी नगरातील मुख्य गटारीस जोडलेल्या असून सांडपाण्याला थेट नगराबाहेर काढण्याची सोय देखील केल्याचे दिसून येते. हडप्पा संस्कृती मुख्यत्वे करून सार्वजनिक स्नानगृह, सभागृह, विशाल अन्न भंडार आणि गोदामांकरिता प्रशंसनीय मानली जाते. यांच्या दैनंदिन आहारात गहू, ज्वारी, टरबूज, खजूर, राई, तीळ आणि काही ठिकाणी तांदूळ असल्याचेही आढळून आले आहे. सजण्या सवरण्यासाठी हे लोक हत्तीदातांपासून बनविलेली आभूषणे, शंख शिंपले, सोने आणि मणक्यांपासून बनविलेली आभूषणे परिधान करत असत. यासोबतच हे लोक सुती कपडे परिधान करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मित्रांनो, हडप्पा संस्कृतीच्या आजवरच्या संपूर्ण उत्खननात युद्धाशी संबंधित कोणतीही हत्यारे सापडलेली नाहीत. त्यामुळे ही संस्कृती एक शांतिप्रिय संस्कृती असल्याचे मानले जाते. कृषी, पशुपालन आणि व्यापाराच्या माध्यमातून समृद्ध झालेल्या या संस्कृतीमध्ये कोणत्याही प्रकारची राजेशाही व्यवस्था असल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे येथे लोकतांत्रिक पद्धतीनेच कारभार चालत असावा असा अंदाज वर्तवला जातो. यासोबतच हडप्पा संस्कृतीच्या संपूर्ण नगरांमध्ये कुठेही मंदिर अथवा तत्सम वास्तू असल्याचेही आढळून आलेले नाही. त्यामुळे या संस्कृतीच्या धार्मिक मान्यतेविषयी देखील कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध होत नाही. परंतु मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या स्त्रियांच्या मूर्त्या आणि आभूषणांच्या आधारे असा अनुमान बांधला जातो की हा समाज मातृसत्ताक समाज असावा, ज्यात स्त्रियांचे स्थान अतिशय महत्त्वाचे असावे. हडप्पा संस्कृतीचा विनाश नेमका कसा झाला असावा याविषयी देखील इतिहासकारांनी आपली वेगवेगळी मते मांडून ठेवलेली आहेत, ज्यामध्ये नद्यांचा महापूर, भूकंप, नदीमार्गांमध्ये झालेले बदल, दुष्काळ आणि हवामानातील बदल ही काही प्रमुख कारणे आहेत. इसवी पूर्व 1750 येईपर्यंत ही संस्कृती पूर्णपणे जमिनीखाली गाडली गेली आणि थेट 3500 वर्षांनंतर ती जगासमोर पुन्हा एकदा अवतरली. मित्रांनो, हडप्पा संस्कृतीची लिपी आणि त्यांची चित्रात्मक अक्षरे नेमके काय अर्थबोध करतात हे आज तागायत कुणालाही उमगलेले नाही. या लिपीचे वाचन करता न आल्याने हडप्पा संस्कृतीशी संबंधित असंख्य प्रश्न आजही अनुत्तरित राहिलेले आहेत. परंतु भविष्यात या लिपीचे वाचन करणे शक्य झाल्यास नव्याने असंख्य गोष्टींचा उलगडा होईल, यात तीळमात्र शंका नाही. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल नोटिफिकेशनवर सेट करा, ज्यामुळे माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात लवकर प्राप्त होईल. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.